तर तिथं पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी आहे। सकाळी 11 वाजता कोलकात्याच्या ब्रिगेड परेड या ग्राउंडवर शपथविधी होणार आहे। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। पश्चिम बंगाल या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री पश्चिम बंगालला मिळणार आहेत। इतकंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी या मुख्य सोहळ्याकरता उपस्थित असतील। अच्छी लग रहा है। थोड़ी देर बाद तो कार्यक्रम शुरू होगा। हाँ अच्छा। प्रधानमंत्री आएंगे। हाँ अच्छे होगा सर। पहला सरकार गठन होने जा रहा है बीजेपी का। हाँ बीजेपी करेंगे? हाँ अच्छा, आप लोग जो आर्टिस्ट लोग हो, हाँ हाँ आप लोगों के लिए कितना अच्छा होने जा रहा है? अच्छा होने जा रहा है सर। पहले तो हम लोग आ चुके हैं, तो शपथ करने का पहले ही आ चुके हैं, तो होगा तो और कितना अच्छा लगेगा। देखिए, सबसे आनंद का बात है, एक ऐतिहासिक परिवर्तन हो रहा है और ऐतिहासिक क्षण है जो एक नया सरकार बस रहा है, जो बंगाल का सारे कल्याण करेंगे। और इसी सरकार को आशीर्वाद देने के लिए हमारा प्रिय प्रधानमंत्री जी भी आएंगे। और आज 25 बैसाख है, रविंद्रनाथ टैगोर का जन्मदिन है। ऐसा पुण्यतिथि का चयन हमारा प्रिय प्रधानमंत्री जी ने किया, ये हमारा गर्व का विषय है। कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरण आणि आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे। सक्त मजुरीची शिक्षा करण्यात आली आहे। जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार करण्याचा आरोप आहे। या प्रकरणी आता शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। जे रुग्णालयामध्ये आता हाय डेफिनेशन व्हिडिओ हा जारी होतोय। ब्रोनोस्कोप प्रणाली ही आता जारी केली जाते। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध असतील। रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यास मदत होईल। CSR भागीदारीचे हे एक प्रभावी उदाहरण आहे। क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, लंग डिसीज आणि अर्थात श्वसनमार्गातले अडथळे या आजारांचं लवकर निदान या ठिकाणी होईल। नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांचा राडा आहे। प्राणघातक हल्ला करत एका कैद्याला जखमी केलंय। 7 मेला ही घटना घडली आहे। आरोपींवर गुन्हा दाखल आहे। कारागृह प्रशासनावर सवाल उपस्थित आहे। ब्रेक नंतर बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये कॉपीची 32 प्रकरणं आहेत। 4 विद्यार्थी निलंबित आहेत। 10वीच्या परीक्षांमधला हा सगळा प्रकार आहे। तोतेया उमेदवार बसवल्याप्रकरणी 4 विद्यार्थ्यांचं वर्षाकरता निलंबन करण्यात आलेलं आहे। भर दिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावलेत। छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातला हा प्रकार आहे। चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। चुलत भावाच्या पत्नीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। आरोपी दिराला 10 वर्षांची सक्त मजुरी आहे। छत्रपती संभाजीनगर मधला हा प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।